आज वक्फ बोर्डाची सुप्रीम कोर्टाची सुनावणी होते। त्या सुनावणीमध्ये काय काय घडलं, कसं कसं घडलं आणि नेमकी आनंदाची गोष्ट कुठली, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओवरनं सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। आता जी ही गोष्ट आहे वक्फ बोर्डाची, त्यावरती जे वकील आहेत, सुप्रीम कोर्टाचे एक वकील आहेत, ते वकील नेहमी हिंदुत्वाची बाजू लावून धरतात, ते म्हणजे जैन साहेब। त्या जैन साहेबांनी एक मुद्दा मांडलाय महत्वाचा, ते बाहेर बोलताना बोलले होते की ज्यावेळेस आम्ही ह्या केसेस घेऊन कोर्टामध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस नाकारलं आणि त्यांनी आम्हाला सुनावलं होतं की ह्या केसेस तुम्ही उच्च न्यायालयामध्ये लढवा, तुम्ही डायरेक्टली ह्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन येऊ नका। पण यावेळेस वक्फची केस डायरेक्ट ते सुप्रीम कोर्टामध्ये स्टँड होते, हे कसं काय? त्यांना न्याय वेगळा आणि आम्हाला न्याय वेगळा, हे त्यांचा सवाल आहे जैन साहेबांचा। तर नेहमी बघा न्यूजवाले पण बोंबलतात डाव्या बाजूचे की हे लॉ जो न्यायपालिका आहे ते काम हे एकतर्फी करते। असं काही नसतं, कारण ते कायदाचे रक्षक आहे। कायदा हे संसद बनवते, कायदा हे संसद निर्मित करते, हे जे शासकीय वकील आहेत मेहता यांनी सांगितलं आहे। आणि त्यांनी सांगितलं की संसदेमध्ये जे कायदा बनतात ते कायदे हे लागू होतात आणि हे कायदे राज्यसभेचे लोकसभेचे खासदार मिळून बनवतात आणि त्या खासदारांना निवडून ही जनता देते। आणि जर ह्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं असेल आणि त्यांच्यामुळं त्यांच्यासाठी जर हे लोकांनी हा कायदा आणला असेल तर कायदा आपल्याला डायरेक्टली बंद किंवा त्यामध्ये तो स्थगित करता येत नाही, असं हे त्या ठिकाणी मेहताने सांगितलेलं आहे। आणि त्यांनी आठवड्यात त्यांनी वेळ मागितलेला आहे यासाठी। आणि जो हा कायदा आलाय, हा कायद्याविषयी पूर्णपणे जे काही माहिती आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी घेतो आणि सरकारला हा कायदा का आणावा वाटला याचा अभ्यास करून तुम्हाला 7 दिवसामध्ये पुढल्या गोष्टी मी मांडतो, त्यांनी सांगितलंय आणि ते कोर्टाने मान्यही केलंय। तुम्हाला ते कळून तुम्हाला हळूहळू येईल। पण आता नेमकं कोर्टानं लाथाडलं सुद्धा ह्या लोकांना। कपिल सिब्बल नावाचे वकील जे आहेत ते नेहमी हिंदू विरोधी केसेस घेतात, आतापर्यंतचा इतिहास आहे। प्रत्येक ह्या अशा केसेस हे कपिल सिब्बल लढवतात आणि त्यांना लाथाडलं काय की तुम्ही येताना कुठल्याही फक्त 5 याचिका घेऊन या, अशा खंडीभर याचिका घेऊन येऊ नका, फक्त 5 याचिका घेऊन या आणि तुम्ही ती याचिका मांडा। कारण बघा वक्फ बिलाच्या समर्थनामध्ये जे काही लोक आलेत त्यामध्ये मुस्लिमांहूनही जास्त हिंदू जे काही नेते आहेत, खासदार आहेत, काय आहेत ते आलेले आहेत याचिका घेऊन। त्यांना हे बिल आलेलं नको आहे। आता यामध्ये ह्या बिलाच्या माध्यमातून ज्या गोष्टी सिब्बलांनी मांडल्या होत्या त्यामध्ये मोदी साहेबांनी काय केलं होतं की ह्या वक्फ जे काही बोर्ड आहे यामध्ये महिलांना हे स्थान द्यावं, फक्त पुरुषांच्या ठिकाणी स्थान देऊ नये, त्यामध्ये महिलांना हे स्थान असलं पाहिजे। पण तो मुद्दा मांडला सिब्बलांनी, म्हटलं की महिलांना त्यामध्ये का, आपण त्याविषयी कायदा बनवू शकत नाही। एकीकडे आपणच समानतेच्या गोष्टी करतो, सर्व धर्म समभावच्या गोष्टी करतो, पुरोगामी भारताच्या गोष्टी करतो, पण ज्यावेळेस वक्फ बोर्डाची गोष्ट त्यावेळेस यांचं पुरोगामित्व, सर्व धर्म समभाव, समानता कुठे जाते हे देव जाणे। मग मोदींनी मुस्लिम स्त्रियांना एक स्थान त्यांना दिलं त्या गोष्टीमध्ये, या त्यांना गोष्टी पचत नाही। मग दुसऱ्या ज्या गोष्टी होते, आता या बोर्डामध्ये गैर मुस्लिम जे आहेत ते नको आहेत, त्यांचा मुद्दा आहे। जर तुम्ही यामध्ये तुम्ही गैर मुस्लिम घेत असाल तर तुम्ही मंदिरामध्ये तुम्ही गैर मुस्लिम घ्या, तुझे संस्थान आहेत, जे आपले काही ट्रस्ट आहेत त्यामध्ये हे मुस्लिम घ्या। पण या ठिकाणी तुम्ही घ्या बोलताय, पण याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जसं वक्फ एक स्वतंत्र असं एक बोर्ड आहे, तसं तुम्ही मंदिरांना हे स्वतंत्र तुम्ही अधिकार द्या। जे वक्फ बोर्डला अधिकार आहेत ते अधिकार तुम्ही या मंदिरांना द्या। तसं वक्फ जशा जमिनी हडप करतंय बोर्ड दाखवून, तुम्ही तसे सुद्धा अधिकार द्या। ज्या ठिकाणी हिंदूचे मंदिर बोर्ड दाखवतील, हे असे बोर्ड दाखवतील हिंदूचे, त्याही जमिनी त्या हिंदूच्या झाल्या पाहिजे, मग त्यावेळेस तुम्ही अधिकार मागा। म्हणजे हे जे अधिकार आहेत, वक्फला अधिकार वेगळे, मंदिराला असं न करता दोघांना तुम्ही अधिकार सेम द्या, त्यावेळेस त्यांनाही सेम द्या, यांनाही सेम द्या, नंतर तुम्ही इक्वेलिटीची गोष्टी करा। मग या ठिकाणी सगळे खोकलेपणा आहे। या ठिकाणी ज्या 3 गोष्टी होत्या, ह्या 3 गोष्टी करता हे आजचं सुनावणी होती
खूप इंटरेस्टिंग होते. आज काहीतरी निकाल येईल वाटलं होतं, पण एक जो आजचा निकाल आहे त्यामध्ये एक ट्विस्ट आहे मित्रांनो. ते ट्विस्ट खूप महत्वाचं आहे. बघा तो पहिला होता तोंडी वक्फ जो केलाय ते डिनोटिफाईड करायचं. हा एक मुद्दा होता आजचा. म्हणजे काय तोंडी काही बघा वक्फचे फक्त नाव सांगून काही प्रॉपर्टी हडप केलेल्या आहेत, डॉक्युमेंट कुठले न दाखवता त्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या नोटिफाईड करायच्या. हा पहिला मुद्दा होता. दुसरा होता गैर मुस्लिम त्या ठिकाणी नियुक्ती नकोय. आणि तिसरा होता कलेक्टर ह्या सगळ्या गोष्टीचा फैसला म्हणजे निर्णयाचा अधिकार हा कलेक्टरांना दिला होता, तोही नको. ह्या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या होत्या. पण कोर्टाने सांगितलंय की जे कलेक्टरची गोष्टी आहे, की गैरमुस्लिमची गोष्ट आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण 7 दिवसाकरता आपण हे तहकूब करू. म्हणजे यावरती जो निर्णय आहे तो निर्णय 7 दिवसानंतर आपण देऊ. आता याचा निर्णय तो आता फक्त निर्णय त्यांनी कुठला दिला, त्याने शेवटला ट्विस्ट सांगितलेला आहे कोर्टामध्ये निर्णयामधून. तर ट्विस्ट ही खूप महत्वाचा आहे. मग या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो, जो ट्विस्ट तुम्हाला मी सांगतोय ते नॅचरली ट्विस्ट काय होतं. ते ट्विस्ट असं होतं, त्यांनी सांगितलंय की जे काही रजिस्टर्ड डॉक्युमेंट असलेली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी, जे सर्टिफाईड प्रॉपर्टी वक्फची आहे ती प्रॉपर्टी, कलेक्टर आणि गैरमुस्लिम नियुक्ती, आपण या तिन्हीवरती आपण जो काही सुनावणी आहे हे 7 दिवसानंतर ठेवू. पण जे काही गोष्टी ते तोंडी आहेत, फक्त सांगितलं घेतलं कब्जा केला काही अशा गोष्टी आहेत, त्यावरती कोर्टानं काहीच सांगितलं नाही. कोर्टानं सांगितलं हा कायदा हा चालू राहील. मग आता सगळ्यात मोठं टेन्शन काय, पाठीमागे बघा असुद्दीन अवैसी बोलले होते की खूप 90% जमीन यूपी मधील ही अशीच आहे, जर हे बिल लागू होईल तर ती जमीन पूर्णपणे शासन ताब्यामध्ये घेईल. कारण ते त्यांनी बोललं होतं असुद्दीन अवैसीनं. म्हणजे जे 90% जे जमीन आहे वक्फची ते जमीन ही डॉक्युमेंटली यांच्याकडे नाही किंवा यांच्याकडे ते कुठलेच डॉक्युमेंट यांचे अवेलेबल नाहीत. मग याची सगळ्यात मोठी भीती या लोकांना वाटते. आता जर ही मग अशा वेळेस ते काय म्हणतात माहितीये का, ज्या वेळेस राम मंदिरांची गोष्ट येते त्यावेळेस ते सबूत मागतात. राम मंदिर या ठिकाणी होतच का, राम इथे जन्मलेत का, हे श्रीराम हे एक फक्त कथा आहे, हे खरं नाही. किंवा मथुरेमध्ये ते असतात त्यावेळेस ते प्रूफ मागतात, हिंदू देवताचे तरी प्रूफ मागतात. पण ज्या वेळेस NRC असेल किंवा CA कानून असेल किंवा ज्यावेळेस असे कानून त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही हे पुरावे कुठून आणायचे. आता वक्फवरती पण हाच ते नेहमी बोलतील की आता आम्ही 200 वर्षापूर्वीची जमीन वक्फची आहे, त्यांचे आम्ही पुरावे आणायचे कुठून. त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न हा असू शकतो. आणि हेच ट्विस्ट आहे, जे जमिनी जे वक्फ प्रॉपर्टी ही सर्टिफाय नाही, त्याचे डॉक्युमेंट नाही, ते सरकारच्या ताब्यामध्ये नक्कीच येतील. पण जो पुढला निकाल आहे तो पुढला निकाल असा आहे, तो निकाल म्हणजे 7 दिवस त्यांनी वेळ दिलेला आहे सरकारी वकिलाला आणि 5 दिवस त्यांनी वेळ दिलाय ज्या लोकांनी याचिका दाखल केल्यात त्यांना आपलं म्हणणं ते मांडण्यासाठी. आणि या ठिकाणी कपिल सिब्बल हे छाती बडवून या ठिकाणी वक्फची बाजू घेताना आढळून आले आज. आणि त्यावेळेस शेवटच्या अंतरिम टिप्पणीच्या वेळेस ते मध्ये बोलत होते, त्यावेळेस त्यांना CGIनं झापलं सुद्धा. हे एकूणच आजची सुनावणी होती. तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला की एवढं झालेलं आहे आणि जे काय होणार आहे आता आफ्टर 7 days ह्या गोष्टी बाकी होणार आहेत, त्याची बाजू पूर्ण हे वकील आपले मांडणार आहेत. पण या ठिकाणी जो कायदा संसद पारित करते, जे कायदा संसद आणते, तो कायदा हा कायदा बनतो एवढं मात्र नक्की आहे. आतापर्यंत जे हिंदूवरती कायदे आणलेत हे कायदे संसदेनेच पारित केलेले आहेत. हे कायदे कुठं कोर्टानं पारित केले नाहीत. कारण कायदा हा संसदेमध्ये बनतो एवढी गोष्ट नक्की आहे आणि हे कोर्ट सुद्धा नाकारू शकणार नाही. जो कायदा आलाय तो कायदा हा कसा इम्प्लिमेंट होतो, कायद्याची कशात कायदा लागू होतो याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष आहे. पण सध्या या वक्फच्या सुनावणीमध्ये ह्या गोष्टी समोर आल्या आहेत. ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवा असं मला वाटलं म्हणून ते पोहोचवलं. तुम्हाला समजले असतील व कळलं असेल तर खाली कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद.